हॅलो एव्हरीवन, लेट्स स्टार्ट आवर डे 2. सो सगळ्यात पहिले आपण वॉर्मअपनी सुरुवात करणार आहोत. आपले हात समोर ठेवायचे आहेत. इनहेल करत अप, एक्झेल करत डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 टाइम्स आपण करणार आहोत. त्यानंतर आपण रिस्ट रोटेशन करणार आहोत. यासाठी दोन्ही हात समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँटी क्लॉकवाइज. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स करणार आहोत. त्यानंतर आपण नेक्स्ट वॉर्मअप करणार आहोत. यामध्ये आपण वेस्ट आपल्याला आपली इनहेल करत बॅक बेंड करणार आहोत आणि एक्झेल करत फ्रंट बेंड 5 वेळेस करणार आहोत माझ्यासोबत. इनहेल बॅक, एक्झेल करत पुढे वाकायचं आहे. लक्षात ठेवा, हे आपण 5 ते 10 वेळेस करणार आहोत. ज्यांना पण कमरेमध्ये सध्या त्रास होत असेल तर त्यांनी हा वॉर्मअपचा प्रकार टाळायचा आहे. इनहेल करत बॅक बेंड, एक्झेल करत फ्रंट बेंड. ओके, आता पायामध्ये गॅप घेणार आहोत आणि साइड स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. तुम्ही 20 रिपिटेशन सुद्धा करू शकता. त्यानंतर आता आपण बॅक ट्विस्ट करणार आहोत. सेंटरला इनहेल आणि मागे जाताना एक्झेल करणार आहोत. याचे पण आपण 10 रिपिटेशन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. अशा प्रकारे आपला बेसिक वॉर्मअप झालेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या आसनाकडे वळणार आहोत. त्रिकोणासन. पायामध्ये आपण अराउंड 2.5 ते 3 फूट असा गॅप घेणार आहोत. दोन्ही हाताचे तळवे आपण समोर ठेवणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपण राईट साईडला बेंड होणार आहोत. लक्षात घ्या, तुम्ही एकतर पायापाशी हात ठेवू शकता, नाही जमत असेल तर गुडघ्यावर ठेवा, आणि जर तुम्ही फ्लेक्झिबल असाल तर तुम्ही हात जमिनीवर ठेवू शकता. तुमची पूर्ण नजर तुम्ही तुमच्या वरच्या हातांच्या बोटाकडे ठेवली पाहिजे. वरची बोटे सुद्धा आकाशाच्या दिशेने ठेवा. माझ्यासोबत आता आपण डाव्या बाजूने करणार आहोत. इनहेल अँड एक्झेल करत लेफ्ट साइड. आपण कुठेही श्वास रोखून ठेवणार नाहीये. आपण नॉर्मली नाकातून श्वास घेणार आहोत आणि नाकातून श्वास सोडणार आहोत. स्टार्टिंगला आपण हे आसन 20 सेकंद करणार आहोत 4 वेळेस. त्यानंतर तुम्ही 20 चे 30 सेकंद करून आपल्याला हे आसन ची क्षमता वाढवायची आहे. परत एकदा राईट साइडनी करणार आहोत. इनहेल अँड एक्झेल करत राईट बेंड. होल्ड. सुरुवातीला जर जमत नसेल तर तुम्ही अगदी 10 सेकंद पण हे आसन करणार आहात, पण जास्तीत जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करा. त्रिकोणासन केल्याने आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते. त्याचबरोबर जो आपला साइड फॅट आहे आपल्या पोटावरती, तो पण कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या साइडने करणार आहोत. त्याचबरोबर हे आसन बॅलन्स करण्यासाठी पण छान आहे.
नॉर्मल ब्रीदिंग, नाकातून श्वास घ्यायचा आहे, नाकातून सोडायचा आहे. ठीक आहे, आपण आता पुढच्या आसनाकडे वळणार आहोत, ज्याचे नाव आहे अर्धचक्रासन. दोन्ही पायांमध्ये शोल्डर लाईन एवढा गॅप, दोन्ही हात कमरेवर. इनहेल करणार आहोत आणि एक्झेल करत बॅक बेंड. 10 सेकंड अगदी होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे आपण 3 वेळेस करणार आहोत आसन. कंप्लीट झाल्यानंतर मॅटवर बसायचं आहे. पुढचं आसन आपण बटरफ्लाय आसन करणार आहोत. यामध्ये आपण जेवढे जमतील तेवढे पाय शरीराच्या जवळ घेणार आहोत. पाठ एकदम सरळ आणि बटरफ्लाय प्रमाणे आपण आपली मांडी वर खाली करणार आहोत. हे आसन आपण सुरुवातीला 1 मिनिट आरामात करू शकतो किंवा तुम्ही सुरुवातीला 50 काउंट्स मोजू शकता. बटरफ्लाय दिसायला जरी सोपे आसन असले तरी पण याचे खूप छान फायदे आहेत. याने आपल्या मांड्या पूर्ण मोकळ्या होतात. ज्या मुलींना पण PCOD PCOS आहे त्यांनी हे आसन केल्याने त्यांचे पिरियड्स पण रेग्युलर येतात. त्यामुळे हे आसन आपण 1 मिनिट कधीही करू शकतो. यानंतर मांड्यांना खाली दाबायचे आहे आणि जोडणार आहोत. 5 वेळेस करूया. 1 2 3 4 and 5 6. पायामध्ये गॅप घेऊन असा व्ही शेप करणार आहोत. आता आपल्याला क्रॉस लेग टच करायचा आहे आणि मागच्या हाताकडे बघणार आहोत 20 वेळेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. हे सुरुवातीला 20 करू शकतो, मग हळूहळू तुम्ही 20 30 40 करू शकता. त्यानंतर आपण चक्की चालन आसन करणार आहेत. 1 2 इनहेल बॅक, एक्झेल फ्रंट. 3 4 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 and 5. 5 times clockwise, 5 times anti clockwise. त्यानंतर आपण नॉर्मल मांडी घालून बसणार आहे. आपण आता हळूहळू प्राणायामकडे वळणार आहोत. सगळ्यात पहिले 3 वेळेस डीप ब्रीदिंग करणार आहोत. यामध्ये आपण नाकातून जेवढा होईल तेवढा श्वास घेणार आहोत आणि नाकातूनच श्वास आपण सोडणार आहोत. त्यासोबत करा. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल अँड एक्झेल. आज आपण भ्रामरी करणार आहोत. यामध्ये आपण कानात बोटे घालणार आहोत. आपला अंगठा घालायचा आहे आणि बाकीची बोटे आपण चेहऱ्यावरती ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढचं काही दिसणार नाही. दातांवर दात ठेवून आपण असा आपण एक सूर काढणार आहोत. ठीक आहे. हे पण आपण 3 वेळेस करणार आहोत. इनहेल, इनहेल, परत एकदा इनहेल, रिलॅक्स. यानंतर आपण 5 मिनिट ध्यान करणार आहोत.
ध्यान करताना कोणत्याही दुसऱ्या गोष्टींचा विचार करायचा नाहीये. आज आपण काही व्हिज्युअलाइज करून गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण नॉर्मल बसणार आहोत. जास्त ताठ पण नाही, जास्त ढिल्ल पण नाही. हातावर हात ठेवू शकता, ज्ञान मुद्रेत बसू शकता किंवा आपण एखाद्या भिंतीला टेकून पण बसू शकता. आता तुम्ही असं इमॅजिन करणार आहात की तुम्ही एका गार्डन मध्ये वॉक करत आहात. तुम्ही वॉक करत आहात आणि आता तुम्हाला काही पायऱ्या दिसत आहेत. त्या पायऱ्यांवरून तुम्हाला खाली जायचं आहे. तुम्ही पायऱ्या उतरत आहात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. समोर तुम्हाला एक मंदिर दिसत आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन आता बसणार आहात. तुम्ही तुमच्या योगा मॅटवर बसला आहात. श्वास घ्यायचा आहे, इनहेल. श्वास सोडणार आहोत, एक्झेल. परत एकदा इनहेल, एक्झेल. आपण असे 5 वेळेस इनहेल आणि एक्झेल करणार आहोत. तुमचं पूर्ण लक्ष श्वासावर ठेवा. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. लास्ट टाइम इनहेल अँड एक्झेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण 5 मिनिट मेडिटेशन करू शकता. आपण आता हळूहळू आपल्या करंट स्टेटमध्ये वापस येणार आहोत. 5 4 3 2 1. हात रब करणार आहोत. आपल्या चेहऱ्यावरून लावा, आपल्या बॉडीला लावा आणि असाच योगा करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.